पहिल्यांदा तर मला हे लक्षात आणून द्यायचं आहे की सरकारने घेतलेला कुठलाही निर्णय नाही, माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतलेला आहे की सगळ्या राज्यांमध्ये शेड्यूल कास्ट ही जी कॅटेगरी आहे, या कॅटेगरीमध्ये ज्या जाती मागे राहिलेल्या आहेत त्या आयडेंटिफाय करून त्यांना जे काही प्रतिनिधित्व मिळालेलं आहे त्यात जे काही डिस्टन्स आहे ते कमी करण्याच्या दृष्टीने उपवर्गीकरण करावं। त्यामुळे पहिल्यांदा तर शेड्यूल कास्टच्या आरक्षणामध्ये कोणा दुसऱ्याला आणण्याचा हा विषय नाहीये, तर शेड्यूल कास्टच्या आरक्षणामध्ये जे मागे राहिले आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाने समोर आणायला सांगितलं। या संदर्भात आपण बदर कमिटी तयार केली, बदर कमिटीने रिपोर्ट दिला। तो रिपोर्ट ज्यावेळी आमच्या मंत्रिमंडळ बैठकीत आला त्यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत ही चर्चा झाली की याच्यावर मोठ्या प्रमाणात सजेशन ऑब्जेक्शन मागवले पाहिजे, कारण हा विषय व्यापक लोकांच्या संबंधातला विषय आहे आणि म्हणून माननीय राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार केली आणि या कमिटीला त्या ठिकाणी एक काम दिलेलं आहे की त्यांनी या संदर्भातलं सजेशन आणि ऑब्जेक्शन ऐकून घ्यावं। ते सजेशन ऑब्जेक्शन्स अजून चाललेले आहेत, त्याला आता लोकांनी जे ऑब्जेक्शन घेतले आहेत त्याला सुनावणी द्यायची आहे। सध्या मुख्य सचिव आहेत आणि त्यांनी एक दोन लोक सोबत घेतले आहेत, आवश्यकता पडली तर ती वाढवता पण येईल। याच्यामध्ये हे सजेशन ऑब्जेक्शन ऐकल्यानंतरच, त्यामुळे आता सरकारने कुठलाही कायदा आणलेला नाही, या विधानमंडळात कुठलाही कायदा आलेला नाही। मला असं वाटतं की गृहीतकांवर आज या सगळ्या चर्चा चाललेल्या आहेत। सरकारचं स्पष्ट मत आहे, व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय सरकार करेल। हा निर्णय करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांचं तंतोतंत पालन होईल। कोणावरही अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाहीये आणि शेड्यूल कास्ट समाजामध्ये कोणी जर मागे राहिलं असेल तर त्याला पुढे आणण्याकरता जी काही उचित उपाययोजना आहे ही उपाययोजना केली जाईल। मी वडेट्टीवार साहेबांच्या लक्षात आणून देतो, सर्वोच्च न्यायालयाच्या याच आदेशाप्रमाणे कर्नाटकच्या सरकारने, तिथे आपलं सरकार आहे, त्यांनी उपवर्गीकरण केलं, कायदा झाला। तेलंगणात आपलं सरकार आहे, त्या ठिकाणी उपवर्गीकरण केलं, कायदा झाला। महाराष्ट्रात मात्र आम्हाला हे लादायचं नाहीये, आम्हाला सहमतीने सर्वांना विश्वासात घेऊन आणि कायद्याचं तंतोतंत पालन करत हे करायचं आहे। त्यामुळे मी पुन्हा सांगतो, कमिटी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेईल, विधिमंडळाच्या सदस्यांशी देखील चर्चा होईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय या संदर्भातला घेतला जाईल। कोणीही गृहीतकांच्या आधारावर, अफवांच्या आधारावर या ठिकाणी कुठलंही मत बनवणं हे योग्य होणार नाही।